दो में जगह बना पाई है, तो ये ट्रॉफी की तरफ अपना अगला कदम क्या बढ़ा पाएगी। हमें आज ही हमारा एक फाइनलिस्ट मिल जाएगा, तो देखते हैं कौन होगा वो। क्या वो एकता की टीम होगी या जिदान 11। साई एकता ने टॉस जीत कर आज क्षेत्र रक्षण स्वीकार किया है और आमंत्रित किया अपने प्रतिस्पर्धी को जिदान 11। और बैट्समैन अकबर और नॉन स्ट्राइक पे इमरान, और जो गेंदबाजी कर रही है ज्याने गोलंदाजीचा धुरा आपल्या खांद्यावर घेतले ते सर्वात जुने जाणते खेळाडू संतोष मामा आणि आयोजक कमिटीकडून बच्चीबाई यांचे बघतोय सज्ज सुंदर अशी राऊंड ऑफ ऍक्शन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना अकबर यासाठी, आणि हा पहिला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा समजला नाहीये आणि एक रनावर समाधान मानावं लागतंय। चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय जिदान 11 संघाने आणि एक रनाने आपलं खातं उघडतं जिदान 11। किती धावा लुटू शकेल या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत। तत्पूर्वी दुसरा चेंडू फिरवलाय, सुंदर फिरवलाय आणि 4 रन, कणकणीत चौका डीजे। जशी सुरुवात पाहिजे तर पहिला षटक हा खूप महत्त्वाचा असतो। वेल बिगिनिंग इज हाफ डन। आपण पाहू शकतो दुसऱ्या चेंडूत 5 धावा जमा केल्यात त्या जिदान 11 संघाने। पुन्हा एकदा इम्रान सामोरा संतोष आणि पंचाने आपले दोन हात खोलून अवांतर धावसंख्येची घोषणा केलेली आहे। धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाले 6 2 चेंडू मध्ये। पुढील चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी आणि हा फिरवलाय आणि फसवलाय आणि हा झालाय कमबॅक। हाच तो अनुभव डीजे।
17 रन्स ऑन द बोर्ड पाहू शकतो आपण. जसे मगाशी सांगितलं, वेल बिगिनिंग इज हाफ डन. तशी काहीची सुरुवात झिदान 11 संघाची. पहिला हादरा जरूर भेटलाय संघाला, पण अकबर एकेरी लढत देताना आपण पाहतोय. आणि गोलंदाजीसाठी बॉलरचे नाव सांगण्यासाठी कृपया 12वा सर्वेश. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सर्वेश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करता आपण बघू शकतोय आणि त्याला सामोरं जातोय तो आझम. सर्वेश मारा करतोय आझम याला. कितना स्कोर बना पाएंगे पहले इनिंग में, ताकि एक कम्पिटिटिव स्कोर बन जाए. ये हम देख सकते हैं आगे आने वाले गेंदों में. क्या फंसाया है, और अंपायर की उंगली आसमान की तरफ, ये जाता हुआ विकेट. डीजे सुंदर अशी गोलंदाजी ॲक्शन आपण बघतोय. सर्वेच्या माध्यमातून आपण बघतोय. या षटकातील तिसरा चेंडू, यात काही घमासान होईल का, एखादा षटकार लागेल का पाहूया. मारा तर केलाय. चाणक्य नीती वापरून एक एक दोन दोन धाव लुटण्याचा प्रयत्न. सिंगल धाव्याने समाधान मानतोय अकबर. वादळ शांत आहे, पण थोड्याच वेळात घुंगावेल असं वाटतंय. तत्पूर्वी सामन्याकडे बोलूया. चौथा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी ॲक्शन. फिरकीने फसवलाय, चकवलाय आणि त्या फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय. पुढील चेंडू. आता मात्र तेरी हार मेरी जीत हा षटकार. डीजे आणि हा पाचवा चेंडू आपण बघतोय. आता मात्र पंच शिक्षा ठोकवत आहेत. अवंत धावसंख्येत भर. वाईट चेंडू. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागणार आहे. आणि पाचवा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. एक धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुंदर असा वेगवान थ्रो. 2 धावात समाधान मानावं लागतंय. 28 runs on the board. आणि आदित्य चवरकर पिलदार शरीर यष्टीचा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आदित्य चवरकर गोलंदाजीसाठी सज्ज आणि त्याला मारा करतोय अकबर.
आजच्या दिवसभरामध्ये काहीसा चांगला खेळ झालाय अकबरकडून, पण या सामन्यात खरी गरज आहे, या सामन्यात त्याच्या बॅटीतून धार दिसेल का पाहूया. पुढील चेंडू आणि षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने करताना आपण बघतोय. आणि अशा निर्धाव चेंडू नंतर आपण खेळाडूंचा उत्साह बघू शकता. दुसरा चेंडू अकबर यांनी फिरवलाय कार्पेटच्या साहाय्याने. किती धावा लुटू शकतात पाहूया. एक धाव तर निश्चित आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण, काहीसं क्लमजी असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि याच्या परिणामी 2 धावा पूर्ण करताना आपण बघतोय जिदान 11 संघ. षटकातील तिसरा चेंडू आदित्य पंचांच्या उजव्या बाजूने मारा केलेला आहे, फिरवलेला आहे. पाहूया. जो अनिश्चित बाउन्स असतो तो काय झालेला दिसत नाही आणि पुन्हा एकदा 2 धावांमध्ये समाधान मानतोय. 32 धावापर्यंत मजल मारलेली आहे ती जिदान 11 संघाने 3 चेंडूच्या अखेरी. आता मात्र थोडीशी तोडफोड करावी लागेल अकबर याला. त्याची तयारी असेल. तत्पूर्वी आदित्य सुद्धा तेवढ्या धाटणीचा असा गोलंदाजी करताना आपण पाहतोय. षटकातील चौथा चेंडू आदित्य काहीशी फिरकीची जादू दाखवताना तोही आपल्याला दिसेल. अतिदक्ष पंच सकाळपासून आज आपल्याला योग्य तो निर्णय कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय देत आहेत. पुढील चेंडू फिरवलाय आणि सापडलाय तो क्षेत्ररक्षणाला. फलंदाज झाला आउट. खेळाडू मोठा आदरा जिदान 11 संघाला आणि त्याची पोकळी भरून करण्यासाठी फलंदाजीसाठी आला तुषार. षटकातील 5वा चेंडू. चेंडू मात्र काही फलंदाजाला समाधान होता, पण तत्पूर्वी एक चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी झालाय. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी ओव्हर आपण बघतोय आदित्यच्या मार्फत. षटकातील शेवटचा चेंडू. पंच षटकातील शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा लुटू शकेल जिदान 11 संघ. प्रयत्न तर पूर्ण आणि येत आहे, हाताळत आहे भावेश. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आणि पंच शिक्षा टोकावत आहेत. वाईटची घोषणा. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 34. उरलेल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा लुटाव्या लागतील, कारण तेवढाच मातब्बर संघ आपण बघतोय. एकदा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, सेम रिझल्ट. पुन्हा एकदा पंच अवांतर धावसंख्या, वाईटची शिक्षा ठोकवताना. काहीशी लाईन त्यांना सापडत नसावी कदाचित. $35 ऑन द बोर्ड बघू शकतो. आणि आता मात्र लाईन सापडले सुंदर असा 6 रनांसाठी. डीजे
सो त्यांची सर्वांची आपण तारीफ केली पाहिजे. अगदी लहान लहान मुलं इकडं प्रोफेशनल काम करताना आपण पाहतोय. त्यांचं ॲप्रिसिएशन, त्यांचं सुद्धा आभार संपूर्ण कमिटीच्या वतीनं. आणि लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार खणकावतोय तुषार. पाहूया या षटकातील तिसरा चेंडूमध्ये एक हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक होते का. आणि प्रयत्न तर पूर्ण होता, कार्पेटच्या सहाय्याने खेळून दिला. एक धाव निश्चित, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव. सुंदर अशी दाटणीची फलंदाजी आपण पाहतोय तुषारच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट ज्याला आपण म्हणतो. 2 षटकारानंतर कार्पेटच्या सहाय्याने खेळून 2 धावा. काहीचं महागडं षटक भावेशाचं. हा एक पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात ईस्ट वेस्ट. आणि जिदान 11 संघाला 50 रनाची ही मजल मारता आली. आणि हा एका धावे समाधान. आता मात्र कमबॅक करतोय असं वाटतंय भावेश. उरलेल्या 2 चेंडूमध्ये 51 ऑन द बोर्ड. पुढच्या 2 चेंडूमध्ये पाहूया काही स्कोर दबवेल का. कार्पेटच्या सहाय्याने खेळून दिलाय. एक धाव अर्थातच अंडरमध्ये निश्चितच मानली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वी. 53 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या षटकामध्ये 22 धावा खर्च करतोय भावेश. सुंदर असं आव्हान आधीच एकता 11 संघाकडे आलेले आहे. आपण पाहू शकतो शेवटचा चेंडू आणि पंच पुन्हा एकदा शिक्षा ठोठावतायत. वाईट अवांत धावसंख्येत भर. अतिदक्ष पंच यांच्या माध्यमातून आपण हा निर्णय पाहतोय. शेवटचा चेंडू भावेशला कमबॅक करावाच लागेल आणि प्रयत्न तर पूर्ण आहे. पाहूया झेलबाद होतात का. आणि झेलबाद झाला डीजे. हा सामना आपण पाहतोय. 4 षटकाच्या अखेरी 55 धावसंख्या आपण पाहतोय. याच्या आधीचं षटक भावेशचं बरंचसं महागडं षटक, खर्चिक असं षटक. श्रीमंती लुटवताना रनांची आपण पाहिली भावेशच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज जुबेर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. या ओव्हरची सुरुवात करतोय गोलंदाज दिनू. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि ती जिम्मेदारी घेतोय दिनू. पाहूया पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव. काहीच समजलेलं नाहीये. असमतोल असा बघतोय आपण. तुषार काहीसा तुषारला चकवा देणारा हा चेंडू निर्धाव. चेंडूची सांगिता करताना दिनू. दुसऱ्या चेंडूत काय तुषार कमबॅक करेल आणि त्याने प्रयत्न पूर्ण केलेला आहे. या षटकाच्या वाढ झाल्यानंतर धावसंख्या झाले 61. दुसरा चेंडू दिनू. तिसरा चेंडू घेऊन येताना सुंदर अशी ॲक्शन. तेवढं सुंदर त्याला सन्मान देताना खेळून काढले कार्पेटच्या साह्यानं. 2 धाव निश्चितच मिळणार आहे. 2 धावांची सांगिता करताना हा तिसरा चेंडू. चौथा चेंडू पाहूया. आणि फिरवलाय. किती धावा मिळतील. धावा मिळतील 4. सीमा रेषा पार.
67 धावसंख्या आपण स्कोर बोर्ड बघतोय. एक सुंदर असा स्कोर धावांचा डोंगर उभा केलाय साई एकता समोर. उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा लुटू शकतील प्रयत्न तर पूर्ण असेल. हेलिकॉप्टर फिरलाय, धावा किती मिळतात पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण. उपस्थित सर्वच प्रेक्षकांना विनंती आहे या खेळाडूचं प्रोत्साहन आपण टाळ्यांच्या कडकडाटाने करायचं आहे. 69 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू या इनिंगचा सर्वात शेवटचा चेंडू आपण पाहूया. या सेमीफायनलच्या चुरशीच्या सामन्याच्या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू हाताळतोय दिनू आणि त्याला समाचार घेतोय तुषार षटकार. धावसंख्या झाली 75 आणि विनिंगसाठी साई 11 एकता संघाला बनवायचे 76. जवळपास 15.20 15.20च्या ॲव्हरेजने या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. क्या लगता है सर, क्या होने वाला है? धमाका होने वाला है कुछ? धमाका तर होणारच आहे. दोन्ही संघ तेवढेच मातब्बर आहेत, दोघांची तेवढीच कॅपॅसिटी आहे आणि आपण बघितले त्याने ते या संपूर्ण दिवसभरात दाखवून दिले की का आम्ही या सेमीफाइनलच्या लढतीमध्ये आलोय. बिल्कुल सर, दोनों टीम सेमीफाइनल में जो लड़त करके आई है, जिन लोगों ने लड़त करके यहाँ तक आए सेमीफाइनल का, उन लोगों को महत्वपूर्ण मालूम है और किस तरह से ये टीम फाइनल में प्रवेश करेगी ये अब पता चलेगा. आयोजकांना विनंती आहे प्लेयरसाठी पाण्याचं आयोजन करून द्यायचं प्लीज. चलिए यहाँ पर देखते हैं आईके जिदान यूनाइटेड 11 या साई एकता क्या आईके जिदान, क्या लगता है सर कुछ ऐसा अलग कुछ होगा? 76 का लक्ष्य, 76 का टारगेट है और अंडर आर्म में मुझे नहीं लगता ये बड़ा टारगेट है, ये चेजेबल टारगेट है और उतनी कैपेबल टीम साई एकता 11 है, बड़े बड़े प्लेयर्स. और पहले मैच से हम लोगों ने देखा प्रतीक जो आज सुबह से बहुत अच्छे टच में दिख रहे हैं. भाई बिल्कुल कमेंट्री के सामने से हट जाओ, जश्न मनाना है तो साइड में हो जाना है, सब साइड हो जाओ भाई, कमेंट्री बॉक्स के सामने से हट जाओ. स्कोर रुकेगा आपके ही टीम का. दोनों टीम के 12वें प्लेयर से रिक्वेस्ट है स्टेज पे आ जाए. आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंटेटर कक्षाकडे पाठवायचा आहे, कृपया दोन्ही संघांना विनंती आहे. बॉलर टीम, बॉलर आईके जिदान अपना 12वां प्लेयर यहां पर भेज दे भाई प्लीज, वरना आपके ही टीम के कोई भी बॉलर या फील्डर को अच्छा प्राइस मिलने वाला रहेगा वो भी नहीं मिलेगा, नाम जब तक नहीं मालूम पड़ेगा. 5 रन पेनल्टी है यहां पर 12वां प्लेयर ही नहीं आया तो. जिनको नाम वाम मालूम है वो आओ भाई. चलो एम्पायर रेडी.
पहला ओवर पावर प्ले का। उपांत्य फेरीचा हा सामना आपण बघतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होते. सेकंड इनिंगला स्ट्राईक घेतोय प्रतीक ज्याने पहिल्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी केलेली आहे. त्यांनी प्रयत्न केलाय, कार्पेटच्या सहाय्याने केलून काढलाय, सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण बरं झालं प्रयत्न केला नाही. पहिल्या साई एकता की जो टीम है यहाँ से नहीं दिख रहा है बैट्समैन, आपका ही बैट्समैन नहीं दिख रहा है, स्कोर रुकेगा, साइड हो जाओ, यहाँ पर दिक्कत होगी, यहाँ पर स्कोरर को अंदर हो जाओ थोड़ा। कवर्स में मारा है फील्डर, गेंद के नीचे देखना होगा, पहले रन पे यहाँ पर बड़ी मछली जाल में फंसी है सर। मारा ना, उसको नहीं होएगा, थोड़ा पीछे हो जा, थोड़ा पीछे हो जा, बाउंड्री से पीछे हो जा। कैमरा उधर घुमा रहा है ना, फील्डर नहीं दिख रहा है, इधर आ जाओ थोड़ा। एक कैमरामैन तू भी साइड में हो जा बेटा। चलिए नए बल्लेबाज यहाँ पर आए हैं, नसीमुद्दीन और नॉन स्ट्राइक पे है प्रतीक। प्यार से उसे मुन्ना कहते हैं। कुछ गर्मा गर्मी का माहौल हम देख सकते हैं ग्राउंड पे, और होना भी चाहिए। चलिए जल्द से जल्द मैच शुरू करें। सेमीफाइनल, फाइनल में जाने की टक्कर यहां पर आप देख सकते हैं ओम साई एमटीसी नेटवर्क पे। बड़ा शॉट मारने का प्रयास देखना होगा यहां पर फील्डर गेंद के पास, और एक रन से संतुष्ट करना होगा। सर ये काफी धीमी शुरुआत हुई है, तो इससे ऐसा इक्का दुक्का रन से तो 76 तो रन बनेगा नहीं 5 ओवर में। क्या लगता है बड़े स्ट्रोक लगाने होंगे बल्लेबाज को? ही शांतता जरूर आहे, पण ही वादलापूर्वीची शांतता आहे. वादळ नक्की उठणार. आपण बघणार आपला खेळ. आगरीपाड्याकडून आलेली ही जी टीम आहे, आपण का बेस्ट आहोत ते जरूर दाखवून देणार आहे. तत्पूर्वी सामन्याकडे वळूया. सुंदर अशी राऊंड ॲक्शन, फिरवण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण, आणि स्वतःवर काहीसे नाखुश जिदान 11 संघाचे खेळाडू. सर प्रयास तो बहुत अच्छा किया था भाग के, क्योंकि उनके कीपर के पैर में लगा है, कैच हो सकता था, लेकिन यहाँ से फॉलो थ्रू के थ्रू कॉटन बॉल के लिए यहाँ पर भागे थे गेंदबाज, लेकिन कैच छूटा, और कैच छूटा मैच छूटा ये भी कहते हैं। फिर से एक बार निजामुद्दीन। अभी लग रहा है आने वाले 3 गेंदों में एक बड़ा शॉट हमें जरूर देखने मिलेगा, और ये अच्छी और बेहतरीन गेंद, सुंदर असं गोलंदाजी आपण पाहिली. निर्धाव बल्लेबाज बीट हुए डॉट गेंद के रूप में यहाँ पर। डॉट चेंडूची सांगिता करताना आपण बघतोय सामना काहीसा स्थिरावला आहे, आणि नो बॉल नो बॉल नो बॉल। पंच शिक्षा ठोकावत आहेत. यहाँ पर एक्शन करना, डराना, ये सब नो बॉल है। एम्पायर डिसीजन, फाइनल डिसीजन। बड़ा शॉट मारने का प्रयास निकल के, लेकिन कीपर के दस्तानों में भी गेंद नहीं आई। बीट हुआ, स्कोर जा पहुंचा है 4 रन 1 ओवर की समाप्ति पे। सब में कम रन देने वाला ये पहला ओवर आज के इस टूर्नामेंट का सर। बहुत ही बेहतरीन एक्शन बॉलिंग की हम लोगों ने देखी, और एक स्टेडी स्टार्ट करते हुए साई एकता 11 संघ, पण येणाऱ्या 4 षटकामध्ये मला असं वाटतं काहीसं वादळ घोंगावणार, आणि त्या घोंगावत लागेल. सामना जिंकावायचा असेल तर त्यांना मोठे षटकार आतिषबाजी करावीच लागेल. षटकारा चौकाराचा पाऊस पाडावा लागेल, आणि अर्थातच तेवढं सक्षम संघ आहे, तेवढे फलंदाज त्यांच्या तंबूत आहेत, त्यांच्या मयानात तेवढ्या तलवारी आहेत, पण ते तलवार चालणं गरजेचं आहे. आणि समोरचा संघ पण तेवढा ताकदीचा आणि बलाढ्य संघ जिदान 11, जो काही या टुर्नामेंटमध्ये चांगलं कमबॅक करून या उपांत्य फेरीचा मानकरी ठरला आहे. उपांत्य फेरीत तो आलाय. नए गेंदबाज
जुबेर चौहान और बल्लेबाजी पे है प्रतीक। प्रतीक। पहला पावर प्ले ओवर था जिसमें 4 रन दिए, उसमें एक विकेट भी गई थी। पावर प्ले खत्म हो गया। जुबेर चौहान अपनी अगली ओवर लेके आए हैं बल्लेबाज प्रतीक के सामने। पिछले ओवर का जो नुकसान हुआ उसका खामियाजा इस ओवर में कुछ तो भरपाई करना पड़ेगा, टैक्स पूरा वसूलना पड़ेगा। क्या ये कर सकते? चलो जानते। पहिली गेंद, पहिला चेंडू जुबेर याच्या माध्यमातून पंचांच्या उजव्या बाजूने मारा केलेला आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉटनी सुरुवात करतोय, पहिली बिंदी लावतोय आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूला। संघाचं दुसरं षटक हाताळताना आपण बघतोय जुबेर याला, आणि काहीशा आपल्या संघासाठी मोठं काम करावं लागेल आता प्रतीकेला, मोठं एक्सिलेशन करावं लागेल। करेल का? आणि आप बघा बड़ा शॉट यहाँ पर देखने मिला है प्रतीक के बल्ले से। ऐसे कई और बड़े शॉट्स ती धावगती स्थिरावली होती, तिला ऍक्सिलरेशन केलंय प्रतीकेने। पुढचा चेंडू जुबेर याचा, पाहूया। आणि सुंदर असं कमबॅक पंचाकडे अपील दाद मागताना निर्धाव चेंडूची सांगिता करताना आपण बघतोय जुबेर। डॉट चेंडू। सर ज्यादा से ज्यादा हवाई फायर करने होगा अगर ये 76 का लक्ष्य पूरा करना है तो। जी जरूर, पण तेवढी सुंदर गोलंदाजी सुद्धा आहे। आणि घ्या, यहाँ मैंने बोला और यहाँ पर हवाई फायर शुरू हो गई सर प्रतीक के बल्ले से। कुछ भी नहीं गुजरा है। अगर समजलं नाही पण खेळ मात्र समजतोय। 2 षटकार ठोकतोय आणि सांगतोय माझ्या संघासाठी मी उभा आहे। प्रतीक संघाचा हा ओपनर फलंदाज, आणि फिर से एक बार यहाँ लगातार जसं तुम्हाला मी सांगितलं या संघामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, तो कमबॅक करणं जाणतो आणि तेवढ्याच धाटणीचा हा खेळाडू आपण पाहतोय प्रतीक। 3 षटकार लगावलेत आतापर्यंत या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा कमबॅक। और यहाँ पर ये बाएं फैलाते हुए शाहरुख खान के पोज में हमारे एम्पायर नित्या वाइड का इशारा देते हुए। क्या ये टर्निंग मोमेंट हो सकता है मैच का? क्या ये और एक यहाँ पर वाइड, बिल्कुल बाहें फैलाते हुए अपने मन्नत के ऊपर खड़े हैं नितेश। फिर से एक बार सामना करेंगे प्रतीक। इस बार भी हो सकता था लेकिन ये गेंद कारपेट द्वारा निकल गई और सीधा फिल्टर के हाथों में, और 1 रन से यहां पर संतुष्ट करना पड़ेगा। ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है 25 रन। 2 and 5 25 डीजे। स्ट्रोक अगर लगते हैं तो दोनों टीम को बीच में खलबली मच सकती है। फिलहाल तो यहां पर पल्ला भारी है गेंदबाजों का सर। जिदान 11 पूरी तरह से पकड़ बनाए हुए ये मैच में, लेकिन एकता 11 जरूर कमबैक करेगी। और फिर से एक बार शाहरुख खान बाएं फैलाते हुए।
KBS Premier League Season 1 Underarm Tournament organized by Samir Moria, Sanjay Nair. Our sponsor by Nishkash Classes, Vinayak Sir, Vikas Decorator, Blast MH20, Imran, RSK Clothing. बड़ा शॉट है यहां पर, रुक के मारा, झुक के मारा, ठोक के मारा, बाहर मारा, 6 रन। आजम आए हैं, आजम का स्वागत किया पहले छक्के से। अब देखना होगा प्रतीत अगली गेंद में क्या करते हैं, सामना करेंगे आजम का। सुंदर ऐसी राउंड एक्शन, बॉल को हाथ में घुमाते हुए दिखाते हुए फिरकी की जादू। ओ यहां पर काफी बड़ा वाइड डालते हुए आजम। इसके पहले वाले मैच में सर उन्होंने क्वार्टर फाइनल में क्या किया था कि 4 रन का ओवर डाला था, 6 रन का ओवर डाला था उन्होंने, बहुत ही अच्छा ओवर डाला था। इसका जवाब है प्रेशर। ये सेमीफाइनल का प्रेशर है। यहाँ पे एक गलती आप गेम से बाहर। जास्तीत जास्त स्ट्राइक प्रत्येकने आपल्याकडे ठेवायची आहे। स्कोर जा पहुंचा है 34, 3 and 4, 34। 34 ऑन द पहले भी सेकंड मैच में निजामुद्दीन ने काफी अच्छी बल्लेबाजी की थी, एक बड़े 2 स्ट्रोक लगाए थे, उनके ऊपर भी ये प्रेशर है। अगर वो 1-2 बड़े शॉट लगाते सर यहां से तो मैच कुछ लगभग बीच में आके रुक जाएगा सर, बीच मजदार में। क्या लगता है सर ये अगर ये 2 बड़े छक्के लगते हैं तो? ये 2 बड़े छक्के अगर लगते तो एकता 11 संघ ये पूरे मैच पे और शायद से टूर्नामेंट पे अपना दावा ठोक सकता है। अच्छा कमबैक हो जाएगा, लेकिन जिदान 11 भी जानते हैं बॉलिंग कैसे करने, कैसे फंसाना है। कोशिश तो पूरी रहेगी, लेकिन अभी फिलहाल प्रेशर में है गेंदबाज आजम, प्रेशर में है, वाइड जा रही है गेंद। एक और बड़ा शॉट शायद आजम और प्रेशर में जा सकते हैं, चाहेंगे तो नहीं। और अच्छा बड़ा कमबैक शॉट मारने का प्रयास किया यहां पर, विकेट गिरा है, यहां पर रन आउट हुआ है, स्टंपिंग लिया है अकबर ने। और पिछले मैच में जिन्होंने टीम के लिए बहुत ही मूल्यवान ऐसे योगदान दिया था, ऐसे संतोष मामा। जब तक मामा पिच पे ये टीम को हराने वाला कोई पैदा नहीं हुआ। 35 स्कोर जा पहुंचा, 35, 35 रन। 2 ओव्हर 3 चेंडू मध्ये 35। 15 बॉल। आतिशजी केदार यांना विनंती करतो की 41 मंचावर यायचं आहे, कॅमेरा समोर येऊ नका। 15 बॉल 41 रन। अभी भी 3 गेंदें यहां पर शेष आजम की। सामना करेंगे संतोष। काहीच शक्य आणि अशक्य असं असमंजस्य टाकणारं हा आव्हान 15 चेंडूमध्ये 41 पार करेल का? आणि त्यासाठी सुंदर सुरुवात। रिवर्स मारने का प्रयास किया था यहां पर, लेकिन एज लगा और 1 रन से संतुष्ट होना होगा संतोष को। फिर से एक बार प्रतीक सामना करेंगे आजम का। 2 गेंदें बची है, कितनी रन लुटा पाएंगे अपनी टीम के लिए प्रतीक? बड़ा शॉट मारने का प्रयास, बीट हुए, कदमों को जाके गेंद लगी और डॉट बॉल। हाथों से जैसे रेत फिसलना शुरू हो जाती है, वैसे ये मैच फिसल रही है एकता 11 टीम के हाथों से। क्या उसको फिर से कमबैक कर पाएंगे और वो कैपेसिटी रखते हैं प्रतीक? और बड़ा शॉट मारने का प्रयास देखना होगा फील्डर गेंद के नीचे, लेकिन दोनों फील्डर को चकमा देते हुए गेंद चले गई सीमा रेखा पार 4 रनों के लिए। थैंक 12 गेंदों में 36, 18 के एवरेज से बनाने होंगे ये स्कोर। 12-36। देखने जाए तो टारगेट बहुत बड़ा लगता है अगर, लेकिन ये छोटे छोटे टारगेट के हिसाब से देखना पड़ेगा। एक ओवर में 18 रन बनाने पड़ेंगे कम से कम, तो अगली ओवर में कमबैक का पूरा पूरा मौका रहेगा।
नए गेंदबाज यहां पर आ चुके हैं, जुबेर। 12 गेंद 36 रन, 36 रन 12 गेंद, छोटे से कंधों पे बड़ी जवाबदारी। जुबेर के ऊपर एक बड़ी जवाबदारी है। बड़ा शॉट मारने का प्रयास देखना होगा, फील्डर गेंद के नीचे और यहां पर मिस फील्डिंग हुई। 1 रन से संतुष्ट होना होगा। वहां पर बाउंड्री के पास वो बच्चा जो उठा, वो जो कपड़ा पर्दा नीचे किया, वो पर्दा छोड़ दे बेटा। अकबर आपलं संपूर्ण कौशल्य दाखवताना आपण बघतोय, क्षेत्ररक्षण प्रत्येक चेंडूनंतर बदलतोय, काहीशी रणनीती आखतोय। त्या रणनीतीवर खरं उतरावं लागेल, पण प्रतीक प्रयत्न चांगला होता, एक धाव तर निश्चितच, पण एका धावेने आता मला वाटतं घर खर्च चालणार नाहीये, एखादा मोठा बोनस यायलाच हवा। सर ये दूर होते जा रहा है गेम, ये काफी दूर होते जा रहा है। 2 गेंदों में 2 सिंगल आए। अब देखना होगा यहाँ पर बड़ा शॉट लगेगा तो शायद कुछ गेम में परिवर्तन आएगा सर। देख सकते हैं सुंदर ऐसे राउंड ऑफ एक्शन और पंच अवंत धाव संख्येची। भाई भाई थोड़ा साइड हो जाओ भाई, थोड़ा सामने से साइड हो जाओ ना, अंदर हो जाओ, अंदर हो जाओ। 2 चेंडू, तिसरा चेंडू आपण पाहिला तो सुद्धा काहीसा पहिला 2 चेंडू सारखाच एक धावेवर समाधान मानणारा होता। 9 बॉल 32 रन। 9 चेंडों में बची हुई 8 गेंदों में बनाने हैं 31। ये बचे हुए 2 गेंदे और यहां पर मामा ने दिखा दिया कि मैं काय के लिए आया हूं यहां पर। और तो इससे पहले के गेंद 7 बॉल 25 रन, 25 रन 7 बॉल। ये आखिरी गेंद में अगर कोई बड़ा शॉट आता है तो ज्यादा से ज्यादा चांसेस बढ़ जाते हैं साई एकता को। बड़ा शॉट मारने का प्रयास यहां पर, ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है। अगर 24 होता है तो सुपर ओवर होगा। पंच पंच सामन्याला उशीर होते, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। आणि मोहम्मद कतरी मला वाटते शेवटचं जोखीमेचं जिम्मेदारीचं षटक घेऊन येतोय। सर आखिरी ओवर है, बहुत प्रेशर भरा है और बॉलर के तौर पे मोहम्मद कतरी को लाया गया है। लेदर क्रिकेट मधला माझा फेवरेट खेळाडू खार विभागातील मोहम्मद कतरी, जो आपल्या क्लासेसच्या नावाने सुद्धा खार विभागात खेळतो आणि 25 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये।
प्रतीक याने जर 25 धावा मारल्या तर माझ्या निष्कर्ष परिवाराकडून 1000 रुपयाचं बक्षीस प्रतीकेला. क्या बात है, जोरदार ताली हो जाए यहाँ पर रविनायक सर के लिए. आणि त्याच्यात ती कॅपॅसिटी आहे. दोन्ही सुद्धा संघ तेवढे मातब्बर आहे. पहिल्या ओव्हरीपासून आपण ते सांगत होतो आणि का तेवढे मातब्बर आहेत ते आपण पाहतोय. निष्कर्ष क्लासेस शेवटच्या षटकामध्ये हा सामना आलाय कि सर हमारे विनायक सर उनके तरफ से यहाँ पर बख्शिश रखी गई है प्रतीत के लिए. अगर वो यहाँ पर लगातार मैच जिता दिए तो उनके लिए यहाँ पर बख्शिश लागू हो जाएगी. बड़ा शॉट यहाँ पर बख्शिश के नाम पे. यहां से पब्लिक अंदर हो जाओ, अंदर हो जाओ और अंदर हो जाओ भाई. जगह छोड़ो, कुछ नहीं होता, जगह छोड़ो, साइड हो जाओ. चलो फिर से अपने बॉलिंग मार्क पर अपना छोर चेंज करते हुए राइट हैंड. फिर से एक बार मारा है 6 रनों के लिए. बॉलिंग मार्क पर आ गए मोहम्मद. सामना करेंगे प्रतीत. देखना होगा अगली गेंद में क्या करते हैं. फिर से एक डीजे बस. अगर इस गेंदबाज ने यहां से ये मैच जिताया तो इनके लिए इनाम यहां पर भी रहेगा. अगली गेंद सामना करेंगे प्रतीत. मोहम्मद अगर ये मैच बचाते तो मोहम्मद के लिए 1000 रुपए का बख्शिश समीर जी मौर्य की तरफ से. और यहां पर ये गेम हो गया. अब यहां पर अभी अंजाम बाकी है. आखिरी गेंद देखना होगा क्या करते. फिर से एक बार यहां पर मारने का और ये गेम जीत चुके डीजे. प्रतीक को उठा के लेके आओ, प्रतीक को उठा के लेके आओ. सर्व चलिए भाई इधर आ जाओ, भाई इधर आ जाओ, नजदीक आ जाओ भाई. भाई दोनों टीम से रिक्वेस्ट है कि दोनों टीम आपस में हैंड शेक करते हुए आए. दोनों टीम से रिक्वेस्ट है हैंड शेक करते आए भाई एक साथ. सुंदर असा डोल्याचं पारणं फेडणारा सामना. आणि आमिर भाई जसं मी तुम्हाला सांगितलं सामन्यात अजून उत्साह बाकी आहे. भाई कुछ भी हो सकता है यहाँ पर, कुछ भी हो सकता है. डीजे बजाओ.